आज मी तुम्हाला आलू पराठे दाखवते। ह्याच्यासाठी मी ते उकडून बटाटे घेतलेले आहेत। हे मी आमच्या 3 जणांसाठी पराठे बनवत आहे। इकडे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। या वेळेला मी तांदळाचं पीठ लावणार आहे। जेव्हा आपण पराठे बनवतो तेव्हा कोथिंबीर बारीक कापून घेतले। हे लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय। हे हळद आहे, हिंग, अर्धा चमचा मीठ तुमच्या चवीनुसार आणि जिरं। आता आपण एक ह्याची फोडणी तयार करून घेऊया। ह्या फोडणीमध्ये मी जिरं टाकलं, हिंग आणि ठेचा मिरची लसूणचा ठेचा टाकला। आता तो मी परतून घेते चांगला। थोडासा असा खमंग वास येईपर्यंत त्याला परतूया आपण। आता ह्याच्यामध्ये जी आपण हळद ठेवली होती ते हळद टाकूया। हे असं मग मी फोडणीवाला पराठा बनवते। मी असा सगळा मसाला छान फोडणी मारून घेते आणि मग पराठा टाकते। एकदा तुम्ही करून बघा, खूप छान लागतं असं। आमच्या घरी म्हणजे सगळ्यांना असा पराठा आवडतो। आता ही फोडणी रेडी झाली आहे। गॅस बंद करते आणि ही फोडणी आपण ह्या बटाट्यांवर टाकून घेऊया। बटाट्यांवर टाकली। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं थंड होऊ द्या, कारण फोडणी थोडी गरम आहे। याच्यामध्ये आता आपण जे मीठ ठेवले ते टाकूया। कोथिंबीर ठेवली होती, कोथिंबीर थोडी जास्त टाकली तर पराठ्याला चव पण छान वाटते। ही कोथिंबीर मध्ये हवं असलंच तुम्ही तर कसुरी मेथी पण थोडी फोडणीला घालू शकता, त्याने पण चव अजून छान येते। आता आपण ह्याचं पूर्ण बॅटर बनवून घेऊ। रेडी झालेला आहे। आता आपण पराठा बनवायला घेऊया। दही सोबत तुम्ही पराठा खाऊ शकता। खाऊन सांगा की कसा वाटला तुम्हाला हा पराठा। तुम्ही बनवून झाल्यावर तुम्हाला याची चव आवडली का? आवडली असेल तर याच रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।